नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी जे काय मुद्रांक शुल्क भरावायचं असतं तो माफ करण्याच्या संदर्भात हा निर्णय आहे। यापुढे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून शेतकरी 2 लाख रुपयेपर्यंत जे काय कर्ज घेतील आणि त्याला जो भरावा लागणारा जो मुद्रांक शुल्क आहे तो मुद्रांक शुल्क यापुढे शेतकऱ्यांना भरावा लागणार नाही। त्याची माफी आता या राजपत्राच्या मार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। हा राजपत्र तुम्ही पाहू शकता। या राजपत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलम 9 च्या खंड अ ने प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकहितास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना जी काय 2 लाख रुपयेपर्यंत शेती आणि पीक कर्ज आहे ते घेतल्यानंतर जी काय अभिस्वीकृती असते किंवा रोख पत्र करारनामा, हक्क विलेप निक्षेप असतो, हडप असतो, तारण असतं किंवा तारण गहाण, हमीपत्र, खत गहाण असतं किंवा प्रतिभूती बंधपत्र असतं, गहाण खत असतं किंवा गहाणाचे सूचनापत्र, घोषणापत्र इत्यादी जे काय सगळे भरावं लागणारं मुद्रांक शुल्क आहे यांच्यावर म्हणजे 2 लाख रुपयेपर्यंतच्या जे काही पीक कर्ज, शेती कर्जावरलं हे मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात येण्यात आलेलं आहे। असं हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र निर्गमित झालेलं आहे। आपण पाहू शकता दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी हे निर्गमित झालेलं आहे। अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स, नवीन शासन निर्णय, राजपत्र पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो। धन्यवाद।